सांग 80 रुपये कुठे आहे दुकानवाले कशी अरे तुला 80 रुपये दिले ना उरले तर खर्च सांगितलं आपण घेऊन येत आहे ना 2 रुपये आणले वापस 15 बोलले 2 रुपये तुला असं बोललो तर जाणार मी 80 रुपये बोललो तू पैसे देते ना मग 100 दिले 2 रुपये आणले मी 100 वापस दिले नाही मी तेवढं मी आज आलेली आहे मुंबईला आणि आम्ही चाललोय फिरायला. तर आम्हाला आज सकाळी निघायचं होतं 9 वाजता आवरून सगळ्यांना. तर आता वाजलेले आहेत 11 आणि एवढा लेट झालाय आम्हाला बाहेर निघायला. तर चला आपण लेट झालाय तरी जाऊया बाहेर. आणि आज आपण कुठे कुठे फिरणार आहोत हा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा. ही आहे आमची गँग आणि आम्ही चाललेलो आहोत पागोडाला फिरायला. तर आम्ही कांदिवलीहून कॅब करून गेलो होतो गोराई खाडीला. तर तिथे असे तिकीट काढले होते 100 रुपये पर पर्सन. तर यांना यायला लेट झाला होता त्यामुळे अशी धावत आली होती. आणि हे आहे पागोडा. आम्हाला इथे जायचं होतं बोटने. तर आम्ही आलेलो आहोत पागोड्याला. इथं पर पर्सन 100 रुपये चार्जेस यायला आणि बोटने यावं लागतं. आणि इथे शॉर्ट ड्रेस बिलकुल अलाउड नाही त्यामुळे मला असा पंजाबी ड्रेस घालावा लागलेला आहे. आले आले आम्हाला लागलेली आहे भूक. तर आम्ही सगळ्यांसाठी वडापाव मागवलेले आहेत. बघा काय लिहिलंय, घर का खाना खाओ ये तो 100 रुपये पाइन भरना पडेगा यहाँ पर जाना मना है. आता ही गुलाबी इंग्लिश लिहून ठेवली आहे. हुशार माणसाने लिहिलंय हे माहित नाही. गुलाबी इंग्लिश लिहिली आहे याचा पता नाही आपला मेळा का नाही करायचा तुझं कोणत्या हुशार माणसाने. आणि येऊ तर लई हुशार दिसायला लागला बा. सगळ्यात हुशार माणूस, सगळ्यात टॅलेंटेड. कामाला तर जात नाही नुसतं पैसे छापतो. काय करतो कुठून छापतो की काय कळतच नाही. आणि मित्रांनो तुम्हाला माहित आहे का हे कोणत्या फळाचं झाड आहे? हे कोणचं झाड आहे? तुला माहिती का? मला पण नाही माहितीये कोणचं झाड आहे. आमचा फोटोग्राफर चष्मा लावलाय, नुसते सेल्फी काढायला चालू आहे, नुसते सेल्फी. आणि हे बघा प्रत्येक गोष्टी सर्च करणारी व्यक्ती. कुठून कसं जायचं, काय करायचं. हा आहे आमचा ट्रॅव्हल कोच. हा आहे फक्त सेल्फी लवर. हे आहे माझी मम्मी. आता आमच्या इथं आहेत वडापाव. 50 ये हमारे बड़ा पाव आ गए है. हे आलेले आमचे वड़ा पाव गरमा गरम गरमा गरम. अरे वड़ा पाव कभी मिर्ची के साथ खाना चाहिए. 25 रुपये वडापाव झालं इकडे महागच असणार ना. इथे डबलच आहे 50 म्हणलं. यांना वडापाव नाही आवडत खायला म्हणून यांनी पॅटीस मागवलाय. तर हा बघा आहे मागचा व्ह्यू. हे आहे पागोडा. तर हे आहे पागोडा आणि हे खूप सुंदर आहे सगळा व्ह्यू. असं फील होतं की आपण चीनमध्ये आल्यासारखं. तर हे मागेच राहिले होते आणि मीच पुढे आले होते. आणि एवढं ऊन होतं त्यामुळे मी थोडा वेळ सावलीमध्ये बसले होते. एवढं डेंजर ऊन आहे मुंबईमध्ये. खूप सुंदर आहे हा स्पॉट. त्यानंतर अशा मूर्त्या आहेत तिथे. त्यानंतर आम्ही मस्त असे फोटोज वगैरे काढून घेतले. कारण फोटो नाही काढले तर ट्रिप कशी सक्सेस होईल आमची. नॅचरल ब्युटी. थोडी गरमी आहे ना त्यामुळे असं मेकअप करून पण तोंड मला. आता इथे सगळ्यांचं फोटो सेशन चालू आहे. त्याच्याशिवाय आमची ट्रिप सक्सेस कशी होईल? फोटो शिवाय. आम्ही फोटोमुळेच येतो ट्रिपला, नाहीतर नाही. विदाउट फोटो ट्रिप नॉट सक्सेस. दादाची फोटो पोज. अजून एकदा आम्ही एक्झिट केला आणि इथे बस भेटते ती जाते. आम्ही आलोय गोराई बीचला. असं थोडंसं चालत जावं लागतं. रिक्षाने यायचं होतं पण शेवटी आम्हाला चालत चालत बीचच भेटला. रिक्षा भेटलाच नाही. गोराई बीच. आम्ही थांबलो इथं बीचवर चेंज करण्यासाठी. तर इथं आम्ही रूम बुक केलेली आहे. फ्रेश हो, चेंज करू आणि नंतर बीचवर जाणार. पटापट 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 फ्रेश व्हा सगळेजण. तर हे आहे गोराई बीच. स्वच्छ सुंदर आणि ते पण मुंबईमध्ये एवढा स्वच्छ बीच.
आमच्याकडे जास्त वेळ नव्हता त्यामुळे आम्ही फोटोज वगैरे क्लिक करून घेतले. तर आम्ही निघाले आता घरी. हा माझा सकाळपासूनचा तिसरा ड्रेस आहे, तिसरा. दादाला वैतागलाय आमचा. दादा काय झालं तुला? ए दादा काय झालं? मी एकटीने फोटो नाही काढले, सगळ्यांनी काढलेत म्हणून आमचा दादा वैतागलाय. बुट्टा खायला, माझ्या मम्मीला खायचा आहे बुट्टा. चला चला ना. हाय गाईज, या बुट्टा खायला. आम्ही पण खातोय, तुम्ही पण एन्जॉय करा. आता तुम्ही विचारू नका हिला मास्क लावायला काय झालं. कोरोना झालाय, कोरोना. चालो रिटर्न. तर हे बघा, हे सुंदर नारळाची झाडी, एवढी झाडी आहे ना इकडे, असं कोकणात आल्यासारखा फील येतो. असं वाटतच नाही की आपण मुंबईमध्येच आहोत. आता आलो आम्ही पागोड्याला. आता इथून जाणार बोटनी. बोटचा टायमिंग शेवटचा 6चा आहे. चला आम्हाला बोट भेटते का बघू. खूप घाबरत आलो आम्ही, कारण बोट जर नाही भेटली तर जायचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला. शेवटची बोट. तर फायनली आम्हाला शेवटची बोट भेटलेली आहे आणि खूप जास्त गर्दी होती या बोटसाठी, कारण यानंतर बोटच नव्हती. त्यानंतर हा बघा सनसेटचा व्ह्यू, मस्त किती सुंदर दिसत होता. समुद्र, हिरवी झाडी आणि सनसेट. तरी आम्हाला बीचवर सनसेट बघायला एवढा वेळ नाही भेटला, कारण खूप लेट झालं असतं आम्हाला. फिरून आता घरी. तर माझं चालू आहे खायचं काम, कारण मला लय भूक लागलेली आहे. आणि आमचा दादा इकडे चहा बनवत आहे बघा. आमची नवरी बाई. काय 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 काय. तर हा आमचा संध्याकाळचा चहा आणि नाश्ता होता. आज दिवसभर आम्ही आलेलो आहोत फिरून, आणि मला लावले भाकरी करायला. बघू शकता मला कशा येतात भाकरी. मला ज्वारीच्या भाकरी येतात, पण बाजरीच्या भाकरी नुसत्या चिरतात, त्यामुळे छोट्या छोट्याच बनवते. बघा एवढे टाकते ना. मी कधीही जेवण न बनवणारी, मला चक्क 16 भाकरी बनवायला लावल्या ह्यांनी. आणि हे पीठ पण एवढं डेंजर होतं की भाकरीच बनत नव्हत्या व्यवस्थित. काय प्रॉब्लेम होता या पिठात मला तर नाही कळाला. आमचे चिकन बनवलेलं आहे आणि इकडे राईस. तर हे सगळं बनवलेलं आहे ह्यानी. आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 12. आणि आज खूप हिंडलो फिरलो आहोत आम्ही, आणि खूप थकवा आलेला आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.